चलो गांधी मैदान जंगी जाहीर सभा। प्रमुख उपस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। चला उधळूया हिंदुत्वाचा गुलाल। छत्रपती शाहूंच्या भूमीत जपूया स्वाभिमानी विचार। निमंत्रण खासदार संजय दादा मंडलिक, जिल्हा प्रमुख शिवसेना कोल्हापूर राजे खान जमादार। शुभेच्छुक जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, सर्व शिवसैनिक व पदाधिकारी। आमिर खानच्या दंगल या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुहानी भटनागरच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय। वयाच्या 19व्या वर्षी सुहानीने या जगाचा निरोप घेतला आहे। दंगल चित्रपटात तिने आमिर खानच्या छोट्या मुलीची भूमिका साकारली होती। या चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूरच होती। आता अचानक सुहानीच्या निधनाचं वृत्त समोर येते। काही दिवसापूर्वी तिचा एक अपघात झाला होता। या अपघातात तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं। अपघातानंतर उपचारादरम्यान तिने जी औषधं घेतली त्याचा साईड इफेक्ट होऊन हळूहळू तिच्या शरीरात पाणी भरलं असं कळतंय। गेल्या काही दिवसापासून तिच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते। या उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे। सुहानी भटनागरच्या मृत्यूनंतर बॉलिवूड चित्रपट सृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे।